आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। एस आर थोरात उद्योग समूहाच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आधुनिक मल्टी स्टोरेड कोल्ड स्टोरेज उभारलं गेलंय। औद्योगिक वसाहतीमध्ये एस आर थोरात उद्योग समूहाचे अध्यक्ष आबासाहेब थोरात, संचालक पृथ्वीराज थोरात आणि देवराज थोरात यांनी तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी बांधवांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। भाजीपाला, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स, फुलं, मसाले, दुग्धोत्पादने, फळे आदी प्रकारचा माल खराब होऊ नये यासाठी या कोल्ड स्टोरेजचा मोठा फायदा होणार आहे। या कोल्ड स्टोरेजमध्ये 1000 मेट्रिक टन माल स्टोरेज केला जाऊ शकतो, अशी माहिती संचालक पृथ्वीराज थोरात आणि देवराज थोरात यांनी दिली आहे। सर्व प्रेक्षक सी न्यूजचे व संगमनेरातील सर्व नागरिकांसाठी आपण MIDC प्लॉट नंबर 50 या ठिकाणी सप्तगिरी फूड्स अँड कोल्ड स्टोरेज या नवीन फर्मची स्थापना आज म्हणजे उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत आहे। सर्व व्यापारी व मित्रमंडळींना या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे। तर आज म्हणजे या फर्म मध्ये आपण 1000 मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज या ठिकाणी आपण ओपन केलेले। त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, धान्य, स्वीट कॉर्न, डेअरी प्रोडक्ट्स, त्याचबरोबर आईस्क्रीम, चीज व इतर शेतकऱ्यांचा माल आपण या ठिकाणी स्टोर करणार आहोत। अतिशय मॉडर्न पद्धतीने आपण या ठिकाणी म्हणजे मल्टी लेयर ट्रॅकिंग सिस्टम, त्याचबरोबर ऑटोमेटेड फोर्कलिफ्ट्स या ठिकाणी आपण म्हणजे ची सेवा आपण या ठिकाणी देतो। तर सर्व व्यापारी बंधूंना व शेतकऱ्यांना जर माल इथून पुढे कुठे स्टोर करायचा असेल तर नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, संभाजीनगर या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही। आपल्या तालुक्यात संगमनेर या ठिकाणीच ते माल ठेवू शकतात व आपण देत असलेल्या सर्व सेवांचा उपभोग व लाभ घेऊ शकतात। आज संगमनेर या ठिकाणी आपण सप्तगिरी फूड्स अँड कोल्ड स्टोरेज या नव्याने सुरू केलेल्या उद्योगाच्या निमित्त साधून आपण संगमनेरातली सर्व जी व्यापारी मंडळी, शेतकरी आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे की आपण या ही नवीन वास्तू जी बांधलेली आहे ती बघा आणि येत्या दसऱ्यापासून आपण या ठिकाणी हे उद्योग चालू करत आहोत। या उद्योगाचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत संगमनेर सारख्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज ही सुविधा खूप छोट्या प्रमाणावर होती। एवढा कमर्शियल कोल्ड स्टोरचा विचार कोणी केलेला नव्हता। आपण संगमनेरातलं पहिलं मल्टी स्टोरेज कोल्ड स्टोरेज आज संगमनेरकरांसाठी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे। या कोल्ड स्टोरेज मध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ स्टोर करू शकतात, जसं की फळे झाली, भाजीपाला झाला, कडधान्य झाली, त्यानंतर फुले झाली, फुलं, त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ झाली व इतर पदार्थ ज्यात आपण फ्रुट्स झाले, तर हे सगळे पदार्थ आपण या कोल्ड स्टोरेज मध्ये स्टोर करू शकतो। या कोल्ड स्टोरेजचं एक अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यात टोटल 4 वेगवेगळे चेंबर्स आहेत। या 4 चेंबर्स मध्ये आपण वेगवेगळ्या टेम्परेचरला माल साठवू शकतो। एखाद्याला 0 to 5 डिग्री सेल्सिअस मध्ये साठवायचा असेल, एखाद्याला -15 to 20 डिग्री सेल्सिअस मध्ये साठवायचा असेल किंवा एखाद्याला अप टू 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत साठवायचा असेल, या सगळ्या सुविधा या कोल्ड स्टोरेज तुम्हाला इथं उपलब्ध करून देऊ शकतो। पुढे बोलायचं झालं तर आपण जर एखाद्याला म्हणजे सॉर्टिंग करायचं असेल किंवा रिलेबलिंग करायचं असेल, त्याची देखील सुविधा आपण या ठिकाणी दिलेली आहे। हे टोटल अत्याधुनिक स्टोरेज आहे। म्हणजे तसं पाहायला गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत संगमनेर मध्ये नव्हतं। तर आपण सर्व शेतकरी बांधवांनी किंवा व्यापारी माणसांनी निश्चितच या ठिकाणी व्हिजिट द्यावी।
ते आपल्या डोळ्याखालून घालावं आणि येत्या दसऱ्यापासून आपण जरूर अशा या म्हणजे या नवीन सेवेत आपला माल कसा स्टोअर करू शकतो हे आमच्याशी डिस्कस करा. सगळे डिटेल्स आपल्याला आम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवू. तर खास हे कोल्ड स्टोरेज पाहण्यासाठी थोरात परिवारानं संगमनेर तालुक्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांना आमंत्रित केलं होतं. यावेळी व्यापारी बांधवांनी देखील या कोल्ड स्टोरेज विषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. एसआर थोरात ग्रुपनी संगमनेरच्या व्यापाऱ्यांसाठी व संगमनेरकरांसाठी एक खूप उत्तम प्रोजेक्ट चालू केला. कोल्ड स्टोरेजची इथं फार आवश्यकता होती. सर्व व्यापारी मंडळी, किराणा असो, भाजीपाला असो, पेरिशेबल गुड्स कोणतेही असो, सगळ्या प्रोडक्टसाठी इथे कोल्ड स्टोरेज बिलकुल नव्हता आणि ती सुविधा एसआर थोरात ग्रुपनी केली. त्याबद्दल त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. व्यापारी असोसिएशनच्या वतीने तसेच सर्व व्यापारी मंडळीच्या वतीने मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. कोल्ड स्टोरेजचा एक महत्त्व विषय असा आहे, भौगोलिक दृष्ट्या याचं जर बघितलं तर इथून समृद्धी फार जवळ आहे. त्यामुळे मुंबईवाले तसेच नाशिक, नगर, जिल्हा पूर्ण इंटेरियर हे सर्व व्यापारी मंडळी इथे याचा लाभ घेतील ही आपण अपेक्षा करूया. आणि माझं सर्व व्यापाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी आता इकडे तिकडे न जाता या एसआर थोरात ग्रुपच्या कोल्ड स्टोरेज मध्ये आपला माल ठेवावा व आपल्या व्यापारात फायदा वाढवावा. कोल्ड स्टोरेज सुरू करून त्यांनी संगमनेरकरांसाठी एक फार मोठी सुविधा चालू केली आहे. आजच्या पुढच्या जगामध्ये कोल्ड स्टोरेजचं फार महत्व आहे. फार्मा बिझनेस असो, तुमचं भाजीपाला असो, अन्नधान्य असो, याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या भागात कोल्ड स्टोरेजची कमी होती आणि ज्या पद्धतीने ही सुविधा यांनी तयार केलेली आहे, सगळं बघता सगळे मॉडर्न स्टँडर्ड्स त्यांनी वापरले, मॅक्झिमम ऑटोमेशन केलंय, हे बघून संगमनेरसाठी फारच चांगलं एक सुविधा आपल्याला तयार झाली आहे. त्यांच्या पुढील भविष्यासाठी अभिनंदन. माझी परम मित्र स्वर्गवासी संभाजीराजे थोरात यांचे चिरंजीव आबासाहेब थोरात आणि त्यांचे 2 सुपुत्र यांनी संगमनेरमध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाला, फळे, धान्य, मसाले यासाठी अद्ययावत असं 1000 मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज इथं बनवलंय आणि त्याचा आज आमच्यासारखे आले, बघितलं. त्या निमित्त आमच्या त्या स्वर्गवासी परम मित्राचं स्वप्न हे पूर्ण झालंय आणि म्हणून मला फार मोठा आनंद आहे. या आबासाहेबांच्या आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवाच्या पुढील सगळं कार्यक्षमतेला, त्यांच्या कार्यशैलीला मी वंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आबासाहेब थोरात उद्योग समूह यांनी आज नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे. कोल्ड स्टोरेज हे संगमनेरमध्ये फार आवश्यक गोष्ट आहे. आज त्यांनी दुधाच्या व्यवसायापासून सुरुवात जी केली आहे, आज हे कोल्ड स्टोरेज मध्ये MIDC मध्ये चालू केले आहे. त्यांना आपण पहिली हार्दिक शुभेच्छा देऊया. या कोल्ड स्टोरेज मध्ये इतकी मोठी कॅपॅसिटी केली आहे का आपल्याला धान्य असो, कडधान्य असो, त्याचप्रमाणे मसाला सामान, विलायची, लवंग, कीपॅड म्हणजे बरेच प्रकारचे आयटम आपण कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज मुळे एक फायदा असा आहे का आपल्याला लोन पण पटक्यात मर्चंट बँक देणार आहे. मर्चंट बँकेशी टाईप लवकरात लवकर करायला मी त्यांना विनंती करतो का मर्चंट बँकेने असं सांगितलं की कोल्ड स्टोरेजला माल जो ठेवतील तर त्याच्यावर आपण त्यांना लोन साठी आपण त्यांना देऊ. अशा पद्धतीने माझं बोलणं झालंय, तर त्यांचे आपण हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, CA नारायण कलंत्री, व्यापारी विशाल पडतानी, चंदन मसालेचे संचालक चंदन शेठ घुले, कोथमिरे मसालेचे संचालक सुभाष कोथमिरे, तसेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, रमेश गुंजाळ, दिलीप कोकणे आदींसह अनेक व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन या कोल्ड स्टोरेजची पाहणी केली. सुखदेव गाडेकर, C न्यूज मराठी, संगमनेर.
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.